तुळसी विन ज्याचे घर, ते तव जाणावे अघोर, तेथे वस्ती यमकिंकर, आज्ञा आहे म्हणूनी. तुळसी वृंदावन ज्याचे घरी, त्यासी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जिले यमकिंकरी, आज्ञा आहे म्हणूनी. तुळसी पुष्पाहुनी आगळी, वृंदावनी ती मिरवली, देवे मस्तकी वंदिले, वंद्य झाली तिनी लोका. तुळसी वंदावी माऊली, अरे ही संतांची सावली, तुळसीपासी वनमाळी राहत असे. तुळसी दळ भूमीवर पडिले, ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ नामा म्हणे. आपली जुनी पिढी म्हणजे आपली आजी पणजी नेहमी म्हणायची आणि अजूनही माझी आई सुद्धा म्हणते की ज्याच्या दारापुढे तुळशीची बाग माजली, तिथे साधी पंढरी वसली. म्हणजे काय की ज्याच्या दारापुढे तुळशीची बाग आहे, तिथे पांडुरंग नेहमी वास करतो. साधं ते तुळशीचं मंजुळ खाली पडलेलं आपण डोक्याला जरी लावलं तरी कोटी तीर्थस्नान केल्याचं फळ आपल्याला भेटतं, असं अनेक ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी माळेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. घरात कोणतंही झाड नसलं तरी चालेल, पण तुळस ही पाहिजेलच. आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे. सकाळच्या फावल्या वेळामध्ये तुळशीला खूप मंजुळा आल्या होत्या, त्या संपूर्ण काढून घेतल्या व एका प्लेटमध्ये जमा करून स्टोअर केल्या. त्यातल्याच ह्या छोट्याशा काव्यपंक्ती आज तुमच्यासाठी होत्या. दुपारचा वेळ हा पुस्तक वाचण्यामध्ये घालवला व त्यानंतर अचानक दाराची बेल वाजली. रुद्रांच्या फ्रेंडच्या आईने त्याच्यासाठी खास आलू पराठा पाठवला होता. तो नाश्ता करून झाल्यानंतर माझा दुपारचा उरलेला वेळ हा व्लॉग शूट करण्यामध्ये गेला. इन्स्टासोबतच यूट्यूबवरतीही जास्त फोकस आहे. त्यानंतर ब्लॉग शूट झाल्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केली व दिवसाची जी काही नित्यसेवा आहे, जप आहे, त्या सर्व गोष्टी संध्याकाळी 7:30 ते 8 पर्यंत आवरून स्वयंपाकातल्या रांगोळीसोबत खेळायला लागली. स्वयंपाकातली रांगोळी म्हणजे काय तर हा आपला मसाल्यांचा डब्बा, हा आपला दररोजच भेटीला येत असतो. जसा खऱ्याखुऱ्या रांगोळीत आकार द्यायला लागतो, तसा स्वयंपाकातही ह्या मसाल्यांनी आकार उकार द्यावाच लागतो. रोज जेवणाला काय बनवायचं हा विचार करून शेवटी आमची गाडी येऊन थांबते ती मसाला मसूरवरती. तुम्हालाही माझ्यासारखा रोजचा तोच प्रश्न सतावतो का की आज काय बनवू? तुमच्याकडे काही आयडिया असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. लहानपणी भातुकलीच्या खेळात जेवण करायला खूप मजा येत होती, पण खऱ्या आयुष्यामध्ये रोज काय बनवू या प्रश्नाने अगदी भंडावून सोडला आहे. त्यात हे छोटंसं कार्टून सारखं डिस्टर्ब करत असतं आणि हा मासूम चेहरा काही काम करून देईल तर शपथ. बाकी तुमचा दिवस कसा होता कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.